श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी समर्थ स्त्रियांच्या मासिक पाळीबद्दल काय संदेश देतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आज हा विषय बोलताना अनेक जण टाळतात, पण स्वामी कधी सत्य टाळत नाहीत. देह, मन आणि आत्मा या तिन्हींच्या पातळीवर जो प्रश्न आहे तो समजून घेणं हेच खऱ्या अध्यात्माचं लक्षण आहे. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरांनो, स्त्रीचा देह हा निसर्गाचं जिवंत मंदिर आहे. त्या देहात जे घडतं ते अपवित्र नसतं, ते निसर्गाचं शुद्ध चक्र असतं. मासिक पाळी म्हणजे रोग नाही, शाप नाही, लाज नाही. ती म्हणजे सृष्टीचं एक नियमबद्ध कार्य आहे. मी पाहतो आजही काही ठिकाणी स्त्रीला त्या दिवसात दूर बसवलं जातं. तिला कमी लेखलं जातं. तिच्या मनावर अपराध भाव लादला जातो. हे अज्ञान आहे, धर्म नाही. धर्म म्हणजे करुणा, धर्म म्हणजे समज आणि धर्म म्हणजे विवेक. माझ्या प्रिय भक्तांनो, ज्या दिवशी देह शुद्धीकरणाचं कार्य करतो त्या दिवशी मनाला अधिक आधार हवा असतो. त्या काळात स्त्री अशुद्ध होत नाही, ती अधिक संवेदनशील होते. देहातून जे बाहेर पडतं ते अपवित्र नाही, ते देहाचं संरक्षण असतं. जसं घाम, अश्रू, श्वास, तसंच मासिक स्त्राव. माझ्या नावानं काहींना नियम केले, पण माझ्या नावानं केलेलं अज्ञान मी मान्य करतच नाही. मी कधी स्त्रीला कमी लेखलं नाही, कारण शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. स्त्रीला त्या दिवसात विश्रांती हवी असते, अपमान नव्हे. समज हवी असते, बंधने नव्हे. सहकार्य हवं असतं, भीती नव्हे. माझ्या लेकरांनो, काही नियम पूर्वी केले गेले. का केले गेले याचं काही उत्तर तुम्हाला माहिती आहे का? त्या काळात स्वच्छतेची साधनं कमी होती, कामाचा ताण जास्त होता, म्हणून विश्रांतीसाठी काही मर्यादा ठेवल्या गेल्या होत्या. त्या मर्यादा काळानुसार बदलायला हव्यात किंवा बदलायला पाहिजेत. त्याची सुरुवात देखील आपणच केली पाहिजे. नियम जर करुणेपासून दूर गेला तर तो धर्म राहत नाही, तो जुलूम होतो. देव कधी स्त्रीला अपवित्र म्हणत नाही. देव तिच्या हृदयात राहतो, तिच्या प्रत्येक श्वासात राहतो. देव तिच्या वेदनेतूनही तिला सामर्थ्य देतो. मंदिरात जायचं की नाही हा प्रश्न देहाचा नाही, मनाचा आहे. मन शुद्ध असेल तर देहाची अवस्था अडथळा ठरत नाही. मी सांगते, त्या दिवसात जप, नामस्मरण, प्रार्थना थांबवू नका. उलट नाम अधिक घ्या. मन शांत ठेवा, देहाला विश्रांती द्या. स्वयंपाक, काम, उपास हे सगळं सामर्थ्यप्रमाणे असावं. देवाला त्रास सहन करणारी भक्ती नको असते. देवाला प्रेम हवं असतं. माझ्या लेकरांनो, पुरुषांनो, हे ऐका. ज्या स्त्रीला तुम्ही त्या दिवसात दूर लोटता, ती स्त्री तुमचं घर उभं ठेवते. तिच्या वेदनेचा आदर करा, तिच्या शांततेचं रक्षण करा. आई, बहीण, पत्नी, मुलगी या सगळ्या रूपात स्त्रीच आहे. तिच्या देहाच्या प्रक्रियेला समजून घ्या. हेच खरं संस्कार असतात. लहान मुलींना घाबरवू नका. मासिक पाळी म्हणजे लाज नाही, ती वाढीची खूण आहे. तिला नीट समजावून सांगा. तिच्या प्रश्नांना उत्तर द्या. भीती नाही, विश्वास द्या. माझ्या लेकरांनो, माझ्या भक्तांनो, आज विज्ञान पुढं गेलं आहे. स्वच्छतेची साधनं उपलब्ध आहेत, ज्ञान उपलब्ध आहे. मग अज्ञान का बरं टिकवायचं? धर्म आणि विज्ञान हे शत्रू नाहीत, दोघंही सत्याकडे नेणारे मार्ग आहेत. त्या दिवसात स्त्रीला जर थकवा वाटला, दुखणं वाटलं, तिला थकवा जाणवत असेल तर तिचं ते दुर्बलपणा नाही, ते तिच्या देहाचं काम आहे. तिला आराम द्या, तिचं ऐका. मी सांगतो, ज्या घरात त्या दिवसातही स्त्रीचा मान राखला जातो त्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. देव पवित्रतेपेक्षा करुणा पाहतो, नियमांपेक्षा भाव पाहतो. माझ्या नावानं कुणी जर स्त्रीला कमी लेखत असेल तर ते माझं नाव वापरून अज्ञान पसरवत आहेत. मी त्यात नाही. मी स्त्रीमध्ये शक्ती पाहतो. मी तिच्या वेदनेतही सामर्थ्य पाहतो. मी तिच्या मौनातही प्रार्थना ऐकतो. म्हणून त्या दिवसातही स्वतःला कमी लेखू नका. देवापासून दूर जाऊ नका. स्वतःवर प्रेम ठेवा. माझ्या लेकरांनो, सृष्टीचा प्रत्येक नियम पवित्र आहे. मासिक पाळी ही त्यातलाच एक नियम आहे. त्याला लाजेचं नाही, समजुतीने आवरण द्या. मी तुमच्यासोबत सदैव राहीन.
सदैव आहे. देहात, मनात, श्वासात, प्रत्येक क्षणाक्षणात मी तुमच्या सदैव पाठीशी उभा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या लेकरांनो, आज हा संदेश ऐकताना जर तुमचं मन हलकं झालं असेल, जर कुणाच्या मनातही लाज कमी झाली असेल, जर कुणाच्या घरात समज वाढली असेल, तर समजा स्वामींचा उद्देश पूर्ण झाला. देह निसर्गाचा आहे, वेदना सत्य आहे आणि स्त्री ही एक शक्ती आहे. कुठलाही नियम, कुठलीही समजूत माणुसकीपेक्षा मोठी नाही. करुणा हाच खरा धर्म आहे. हा संदेश फक्त ऐकून थांबू नका. समजा, स्वीकारा आणि पसरवा. कारण जेव्हा स्त्रीचा सन्मान वाढतो तेव्हा संपूर्ण समाज उंचावतो. स्वामी तुमच्या सोबत आहेत, प्रत्येक श्वासात, प्रत्येक वेदनेत, प्रत्येक क्षणाक्षणात आणि प्रत्येक विश्वासात. स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन स्वामींचे संदेश, प्रेरणा देणारे संदेश पाहण्यासाठी आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलला आत्ताच या क्षणी सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, तुम्हाला कोणत्या विषयावर, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्याबद्दल व्हिडिओ अपलोड नक्कीच करेन. धन्यवाद.